नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा त्याचबरोबर मिशन आरंभ परीक्षा या दृष्टीने पेपर क्रमांक 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षा असेल त्याचबरोबर मिशन आरंभ परीक्षा असेल या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहा, पहिला प्रश्न आहे, फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड युजिंग गिवन लेटर अँड चूज द करेक्ट ऑप्शन. पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे लेटर दिलेले आहेत आपल्याला NGIEPO याच्यापासून आपल्याला मिनिंगफुल लेटर त्या ठिकाणी तयार करायचं आहे. पहा, आता याचं लेटर कोणतं तयार होईल. पहा, पर्याय क्रमांक 1 आहे, पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4. या ठिकाणी पिजन म्हणजे काय, कबूतर. तर पिजनचं स्पेलिंग आपल्याला व्यवस्थित येणं गरजेचं आहे. पहा, स्पेलिंग कोणतं आहे, PIGEON. पिजन म्हणजे काय, कबूतर. म्हणजे हे पर्याय क्रमांक 2 इज करेक्ट आन्सर आपला असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑपोजिट वर्ड फ्रॉम हेवी. हेवी म्हणजे काय, तर थोडक्यात जड म्हणजे काय, हेवी म्हणलं जातं. मग जडच्या विरुद्ध काय येणार आहे, लाईट म्हणजे हलकं, लाईट. पर्याय क्रमांक 1. पहा, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 1 लाईट. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, चूज अ रॉंग पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता रॉंग पेअर, पहा आता रॉंग पेअर म्हणजे रॉंग जोडी, त्या ठिकाणी चुकीची जोडी. रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी. दॅट इज, पहा दॅट इज, दॅट्स, पहा अपॉस्ट्रोफी एकदम करेक्ट लावलेला आहे. दे आर हे देखील करेक्ट आहे. डझंट हे देखील अपॉस्ट्रोफी बरोबर लागलेला आहे. लेट अस, पहा या ठिकाणी यू हा न आहे त्याच्यामुळे इथं काय त्या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला रॉंग विचारलंय, रॉंग म्हटल्यानंतर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4. म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कोणतं चुकीचं आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. पहा, या ठिकाणी आय गायब झालाय, या ठिकाणी काय गायब झालाय, ए गायब झालाय, या ठिकाणी ओ गायब झालाय. त्याच पद्धतीने लेट अस याच्यामध्ये यू गायब होणं गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी यू दिलेला आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट नेम ऑफ गेम. पहा, आता हे जे पिक्चर आहे, हे पिक्चर आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. कोणता गेम आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आहे व्हॉलीबॉल खेळतायत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न आहे. पहा, 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारण्यात आले, तर कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड रजिस्टर. पहा, आता स्कायशी संबंधित आपल्याला शब्द दिलेले आहेत, सन, मून, बर्ड, काईट. म्हणजे आकाशामध्ये असणारे. पहा, सन कुठं असतो, आकाशात. मून, बर्ड देखील आकाशात उडतात. काईट म्हणजे पतंग देखील आकाशात उडते. पहा, पर्याय दिलेत आपल्याला, ट्री, ग्राउंड, क्लाउड्स आणि रिव्हर. पहा, ट्री म्हणजे काय, वृक्ष. ग्राउंड म्हणजे काय, थोडक्यात क्रीडांगण. आणि क्लाउड म्हणजे ढग आणि रिव्हर म्हणजे नदी. तर कुठं स्कायशी संबंधित शब्द काय आहे, क्लाउड. म्हणजेच या ठिकाणी 5व्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय होणार आहे, पर्याय क्रमांक 3 क्लाउड म्हणजे ढग. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, विच सिमिलर मिनिंगफुल वर्ड इज नॉट हिडन इन द वर्ड. एव्हरीबडी या शब्दामध्ये लपलेला शब्द, नॉट हिडन म्हणजे न लपलेला. पहा, एव्हरी हा शब्द आहे. त्यानंतर बॉडी हा शब्द आहे. त्यानंतर व्हेरी, VERY व्हेरी आहे. रॅवर्ड हा शब्द त्या ठिकाणी नाही. पहा, कोणता, रॅवर्ड हा शब्द नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे 6व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे. पहा, 7वा प्रश्न काय, विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्स. खूप महत्वाचा प्रश्न आहे. पहा, याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नाही, व्हाय डोंट यू सिंग सॉन्ग आणि काय दिलेलं आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, क्वेश्चन मार्क. व्हाय डोंटच्या त्या ठिकाणी काय पाहिजे, अपॉस्ट्रोफी पाहिजे होता. पहा, DON इथं अपॉस्ट्रोफी पाहिजे होता, इथं अपॉस्ट्रोफी. हा अपॉस्ट्रोफी नाही आहे या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी व्हाय डोंट यू सिंग अ सॉन्ग याच्यातलं मिसिंग पंक्च्युएशन मार्क कोणतं आहे, अपॉस्ट्रोफी नाही आहे. आपण काय लिहितो, एखादा लिहिल कॉमा, एखादा फुल स्टॉप लिहिन, एखादा एक्सक्लेमेशन मार्क लिहिल, परंतु
सगळ्यात महत्त्वाचं आणि अचूक पर्याय आहे अपॉस्ट्रॉफी. इथं डोंटच्या त्या ठिकाणी काय पाहिजे, अपॉस्ट्रॉफी, DON अपॉस्ट्रॉफी आणि टी पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे अपॉस्ट्रॉफी, पर्याय क्रमांक 2. आता बघा 8वा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, येस्टरडे इट वॉज संडे, व्हॉट डे विल बी टुमॉरो. बघा आता येस्टरडे इट वॉज संडे, येस्टरडे म्हणजे काय, काल रविवार होता. पहा येस्टरडे इट वॉज संडे, येस्टरडे इट वॉज संडे, व्हॉट डे विल बी टुमॉरो, आणि उद्या कोणता दिवस असेल. पहा येस्टरडे म्हणजे काल रविवार होता, म्हणजे आज कोणता वार आहे, सोमवार आहे, बरोबर. येस्टरडे इट वॉज संडे, काल रविवार होता म्हणजे आज सोमवार आहे. आणि व्हॉट डे विल टुमॉरो म्हणजे उद्या कोणता वार असेल, तर उद्या असणार आहे मंगळवार. पहा आज सोमवार, काल रविवार, आणि मग उद्या कोणता वार असणार आहे, टुमॉरो म्हणजे उद्या. टुमॉरो म्हणजे काय, उद्या. येस्टरडे म्हणजे काय, काल, हे लक्षात असू द्या. येस्टरडे म्हणजे काय, काल, आणि टुमॉरो म्हणजे काय, उद्या. म्हणजे येस्टरडे इट वॉज संडे म्हणजेच काय होता, काल रविवार होता, तर उद्या कोणता वार असेल, तर त्याचं उत्तर आहे ट्यूजडे, मंगळवार, ट्यूजडे, बरोबर. त्यानंतर पुढचं आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड पझल चूजिंग करेक्ट लेटर. आता पहा या ठिकाणी आपल्याला करेक्ट लेटर लिहायचं आहे. कम्प्लीट द फॉलोइंग पझल. पहा COCK, कॉक, COCK, कॉक. कॉक म्हणजे काय, कोंबडा, बरोबर. इथं O येईल आणि इथं काय येईल, R, OSTRICH, ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच म्हणजे काय, ऑस्ट्रिच म्हणजे काय, तर शहामृग. काय होतंय, शहामृग. म्हणजेच या ठिकाणी O आणि R, कुठं आहे O आणि R, पर्याय क्रमांक 3. म्हणजेच या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 10वा प्रश्न आहे पहा, महत्वाचा आणि एकदम सोपा प्रश्न. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. पहा आता या ठिकाणी काय केलंय, तर आकाशकंदिलाचं चित्र दाखवले. मग आकाशकंदील कधी वापरतो आपण, तर दिवाळीला आपण काय करत असतो, आकाशकंदील आपल्या घरावरती लावत असतो. म्हणून हॅपी दिवाळी, पर्याय क्रमांक 1 हे 10व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे कम्प्लीट द मोटो लिटल ड्रॉप मेक ॲन. म्हणजे पहा थेंबे, लिटल ड्रॉप मेक ॲन. पहा म्हणजे छोट्या छोट्या थेंबातून काय होणार आहे, ऑसेन म्हणजे समुद्र. लिटल ड्रॉप मेक ऑन ऑसेन म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे, त्याच पद्धतीचा हा मोटो आहे पहा, लिटल ड्रॉप मेक ॲन ऑसेन, पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे चूज अ रॉंग डिस्क्राईब वर्ड फ्रॉम. टोमॅटो विषयी रॉंग डिस्क्राईब म्हणजे चुकीचं वर्णन या ठिकाणी कोणतं आहे. पहा टोमॅटो राऊंड असतो, बरोबर असतो. ज्युसी असतो म्हणजे रसाळ असतो, बरोबर असतो. रेड असतो, बरोबर. लाल देखील असतो, ज्युसी देखील असतो आणि राऊंड देखील असतो. तर टोमॅटो काय नसतो, हॅपी नसतो. म्हणजे रॉंग डिस्क्राईब काय आहे, हॅपी. म्हणजे आनंदी असतो का टोमॅटो, तर नसतो. म्हणून या ठिकाणी 12व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 13वा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आर्टिकल, योग्य आर्टिकल टाकायचं आहे. गौरव वेंट टू द मुंबई येस्टरडे, द येणं गरजेचं आहे. वेंट टू द येस्टरडे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 14 आणि 15 साठी प्रश्न आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड अँसर द क्वेश्चन गिवन बिलो. श्रद्धा इज अ गुड गर्ल. सी इज लर्निंग इन 5th स्टँडर्ड. सी गोज टू म्युझिक क्लास एव्हरी डे. कलेक्टिंग सीड इज हर फेवरेट हॉबी. सी लाईक होपस्कॉच, हिड अँड सीक, हॉकी एव्हरी मच. पण आता या ठिकाणी हा जो पॅसेज आहे, हा पॅसेज आणि त्या पॅसेजवरती आधारित 14 आणि 15 क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित सोडवायचे आहेत. पहा 14 नंबरचा क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी नेम्स ऑफ गेम आर मेन्शन इन दिस पॅसेज. आता या पॅसेजमध्ये किती गेमचा उल्लेख झालेला आहे, म्हणजे किती खेळांचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. पहा आता सी लाईक, हॉपस्कॉच, हाईड अँड सीक आणि हॉकी अशा 3 खेळांचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 3. हाऊ मेनी नेम्स ऑफ गेम आर मेन्शन इन दिस पॅसेज. तर किती खेळांचा उल्लेख झालेला आहे, 3. त्यानंतर 15वा प्रश्न आहे व्हॉट इज द फेवरेट हॉबी ऑफ
श्रद्धा. आता श्रद्धाचा आवडता छंद कोणता? पहा आता या ठिकाणी आपल्याला पॅसेजमध्ये बघितल्यानंतर लगेच लक्षात येतंय कलेक्टिंग सीड्स म्हणजे बिया गोळा करणे. बरोबर, बिया गोळा करणे हा काय आहे? श्रद्धाचा फेवरेट हॉबी म्हणजे आवडता छंद आहे. पर्याय क्रमांक 3 कलेक्टिंग सीड्स. त्यानंतर 16वा प्रश्न आहे विच डे कम्स आफ्टर मंडे. आता मंडे नंतर कोणता वार येतो? बरोबर, म्हणजे सोमवार नंतर कोणता वार येतो? तर विच डे कम्स आफ्टर मंडे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ट्यूजडे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे राईट द करेक्ट प्लुरल फ्रॉम स्टोरी. आता स्टोरीचं अनेक वचन आपल्याला त्या ठिकाणी लिहायचंय. पहा आता स्टोरीचं अनेक वचन लिहिताना महत्त्व लक्षात ठेवा. महत्त्वाचं हा स्टोरीचा वाय त्या ठिकाणी जाऊन IES हा प्रत्यय त्या ठिकाणी लागतो. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2 STORIES स्टोरीज. बरोबर, म्हणजे स्टोरीचं काय होणार आहे? या ठिकाणी अनेक वचन होणार आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे श्याम डॅश डॅश अ स्टोरी. श्याम, पहा आता या ठिकाणी हे काय आहे? प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. श्याम राईट्स WRITES श्याम राईट्स अ स्टोरी. म्हणजेच या ठिकाणी 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणं गरजेचं होतं. त्यानंतर 19वा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रेपोजिशन. आता या ठिकाणी योग्य प्रेपोजिशन वापरायचं होतं. तर पहा सी कम फ्रॉम पुणे. सी कम फ्रॉम पुणे. सी केम फ्रॉम पुणे. म्हणजेच या ठिकाणी हा फ्रॉम FROM फ्रॉम हा फ्रॉम असणं आवश्यक होतं. म्हणजेच या ठिकाणी 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 20वा प्रश्न अ डॅश डॅश ऑफ कॅटल फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट कलेक्टिव्ह नाउन. पण या ठिकाणी काय आहे? सामूहिक नाम आपल्याला शोधायचं आहे. तर पहा अ पॅक ऑफ कॅटल. अ पॅक ऑफ कॅटल. या ठिकाणी 20व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पॅक. त्यानंतर चूज द करेक्ट वर्ड अँड फिल इन द ब्लँक. द सन राईज इन द. आता द सन राईज इन द म्हणजे सूर्य उगवतो. कुठून उगवतो? कोणत्या दिशेतून? वेस्ट, ईस्ट, साऊथ, नॉर्थ. द सन राईज इन द ईस्ट म्हणजे पूर्वेकडून सूर्य काय होतो? उगवतो. द सन राईज इन द ईस्ट. 21व्या प्रश्नाचं हे अचूक उत्तर झालं पहा. त्यानंतर 22वा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे 22वा? तर विच ऑफ द फॉलोइंग इज WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन कोणता आहे? वी शुड लेट मी युअर बायसिकल. प्लीज गिव्ह मी युअर पेन्सिल. व्हॉट इज युअर नेम आणि व्हॉट डोंट ओपन द डोर. पहा आता या ठिकाणी WH क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारलाय कोणता आहे? व्हॉट इज युअर नेम. म्हणजेच या ठिकाणी WH क्वेश्चनचं कोणतं वाक्य आहे? व्हॉट इज युअर नेम. 23वा प्रश्न आहे आय यूज चॉक. आय वर्क इन स्कूल. हू आय एम. पहा मी खडू वापरतो. मी शाळेत काम करतो. मी कोण आहे? सोल्जर, फार्मर, डॉक्टर, टीचर. कोण आहे? टीचर. कोण आहे? टीचर. म्हणजेच या ठिकाणी 23व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर फाइंड ऑड आउट वर्ड. आता पहा या ठिकाणी ऑड वर्ड आपल्याला काय करायचंय? फाइंड शोधायचंय. पहा ब्लॅक, ब्ल्यू, टेबल आणि व्हाईट. पहा या ठिकाणी हे सर्व काय केलंय? रंगांची नावं दिलीत. ब्लॅक काळा, ब्ल्यू निळा, व्हाईट पांढरा. टेबल काय आहे? वेगळं, ऑड आहे त्याच्यामध्ये. म्हणजे टेबल पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? ऑड आहे. ऑड वर्ड आहे पहा. म्हणजे गटात न बसणारा शब्द त्या ठिकाणी आहे. त्यानंतर चूज द ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर विशेषण. आता विशेषण आपल्याला शोधायचंय. अ लार्ज व्हॅन कॅन नॉट पास थ्रू अ नॅरो रोड. म्हणजेच काय? मोठी व्हॅन अरुंद रस्त्यावरून जाऊ शकत नाही. मग याच्यातलं काय करायचंय? आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधायचंय विशेषण. म्हणजे आपण काय केलंय त्या ठिकाणी? तर लार्ज म्हणजे मोठी. पहा व्हॅनला काय विशेषण दिलंय? लार्ज विशेषण दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी 25व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 लार्ज हे विशेषण. त्यानंतर पहा अशा पद्धतीने आपण इंग्रजीचे 25 प्रश्न अचूकरित्या सोडवणं गरजेचं आहे. पहा ही जी प्रश्नपत्रिका आहे ती स्कॉलरशिप परीक्षा त्याचबरोबर
त्याचबरोबर मिशन आरंभ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे 25 प्रश्न आपण पाहिले. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न देखील पाहणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार. थँक्यू. धन्यवाद.